आपल्या गावाकडची मंडळी कशी असतात बघा, त्याचं एक उदाहरण. सोलर प्लेट आहे, ती कशी केली बघा. हे बघा, हे मोकळं आहे, त्याला व्यवस्थित काळजीपूर्वक आपण आता हा जो चिकट टेप आणलेला तो लावून घेऊ. हे बघा, अशी वांगी लावलेत. ही वांगी जी आहेत ती उन्हाळी लागवड केली होती, परंतु अशी जरी लावली तरी ही वांगी फुटतात. ही वांगी एक दीड वर्ष 1-2 वर्ष राहतात. हे बघा मित्रांनो, असं औषध मारलं आणि झटपट मारलं तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मी आलोय शेतावर. तुम्ही माझ्या पाठीमागे बघत आहेत, हा बघा पंप आणि औषधं घेतलेले आहेत. मी आलोय शेतावर. जे आंबे लावलेले आहेत त्यांच्यामध्ये गवत झालेलं आहे, तर बघूया जेवढं शक्य आहे तेवढं मारता येतील. मित्रांनो, कुसुम पंप आहे, मध्यंतरी बंद झाला होता, तर त्याने दुरुस्त केलेलं आहे. परंतु बघा, या ठिकाणी आपल्या गावाकडची मंडळी कशी असतात बघा, त्याचं एक उदाहरण. सोलर प्लेट आहे, ती कशी केली बघा. तर आता आपण बघूया. थोडंसं बियाणं सुद्धा आणलेलं आहे शेतामध्ये लावायला. या ठिकाणी मध्यंतरी आमचे गवाळीचे दादा आले होते, ते पाणी चेक करतात. या ठिकाणी त्यांनी पॉइंट दिलेला आहे, एक बांबू या ठिकाणी ठोकलेला आहे. काल शेतावर येऊन गेलो आणि औषधाचे 2 पंप मारले, तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, गवत पूर्ण मेलं बघा इथे. ही आता नवीन लागवड लावलेली आहे आंब्याची, झाडं जरा बऱ्यापैकी झालेली. आता इकडे जो गवत आहे त्या गवतावर जर औषध मारलं तर बऱ्यापैकी होईल. बघूया आपण आता, जेवढं शक्य जेवढं करता येईल तेवढं करूया. आणि वांगी सुद्धा आपल्याला इथे लावायची आहेत. पाण्याची बॉटल पडली. तिथे आल्या पाणी पिऊन घेते. हे बघा, हे मित्रांनो छोटं छोटं जे गवत आलेलं आहे ना, यावर जर फवारणी केली तर पाऊस पडला तर हे गवत आहे ते जास्त मोठं होणार नाही. या ठिकाणी बघा, पावसाने दडी जी मारलेली आहे. आजची तारीख आहे 28 जून. आज TETचा पेपर होता, परंतु TETचा पेपर फुटला आणि सगळंच, पण आभाळ काही फुटत नाही अजून. हे बघा, छान असे आंबे झालेत. ही लागवड जी आहे, या लागवडीला आता जवळजवळ 1 महिना झाला असेल. आणि काल जी फवारणी केली तर बऱ्यापैकी गवत मेलेलं आहे. यामध्ये 1-2 आंबा थोडासा नाजूक दिसतोय. हा थोडंसं, आणि थोडंसं मान टाकल्याने तिकडे एक आंबा आहे. बाकीची झाडं आहे ती व्यवस्थित दिसतात. बघूया, थोडंसं वांग्याची जुनी जी बुडं होती उन्हाळी लावलेली, ती सुद्धा या ठिकाणी कुठेतरी लावून देतो. भेंडी आणलेली आहे. अशी बियाणं तुम्हाला दाखवतो मी काय काय आणलेलं आहे. हे बघा, ती लावते वांगी. आणि आपण जाऊया आता सोलर जो दुरुस्त केलेला आहे त्याच्या वायरी मोकळ्याच दिसतात. कोणाला शॉक वगैरे लागायची
भीती आहे, त्याच्यामुळे ते घेऊया आपण जोडून. हे बघा, हे मोकळं आहे, त्याला व्यवस्थित काळजीपूर्वक आपण आता हा जो चिकट टेप आणलेला तो लावून घेऊ. चला, आपण टेप खाली हे बऱ्यापैकी आता याला कव्हर केलेलं आहे, जेणेकरून कोणाला करंट वगैरे लागू नये. चला मंडळी, आता वांगी लावूया. काय करू, मोटर चालू करू का? ठीक आहे, पंप चालू करूया. पंप मोबाईलवरच चालू करूया. आकाशात बघा कसे ढग आलेत, परंतु अजून सुद्धा पंप चालू करूनच आपल्याला जे आता भात आहे, पेरलेला भात आहे, त्याला पाणी सोडावं लागतं. बघा ओळ बघा मित्रांनो, म्हणजे आत्ताची परिस्थिती आहे. जून महिना आता 2 दिवसात संपेल, तरी पाऊस अजून नाही. विचार करा, अशी परिस्थिती निर्माण झाली. हा ठीक आहे, लावू का पंप? झाडांना पाणी सोडायचं होता, पण बऱ्यापैकी गारवा दिसतो, त्याच्यामुळे थोडासा विचार बदलला की नको सोडायला. पहिल्यांदा लावूया आपण वांगी वगैरे, नंतर पाणी सोडू. हा, येईल ना पाणी. ठीक आहे मित्रांनो, तर वांगी लावून घेतो, मग भेटूया. हे बघा, अशी वांगी लावली आहेत. ही वांगी जी आहेत ती उन्हाळी लागवड केली होती, परंतु अशी जरी लावली तरी ही वांगी फुटतात. ही वांगी 1-1.5 वर्ष 1-2 वर्ष राहतात. म्हणजे आपली भाजी होईल, भाजी विकत आणायची गरज लागणार नाही. त्या दृष्टीने तुम्हाला या ठिकाणी कोणकोणती बियाणं आणले ते दाखवतो. हा बघा इकडे, हा कारल्याचं आणलेत आहेत 9-10 रोपं. इथे हा दुधी आहे. दुधी कुठे लावला? नाही लावला ना अजून. हा घेवडा आहे का चवळी? काय घेवडा आहे का चवळी? घेवडा आहे ना, खूट घेवडा आहे. ही भेंडी, ही चवळी आहे. हा शिराळा, हा घोसाळा, आणि ही गवार. माठ आणि मेथी वगैरे थोडीशी पालेभाज्या आणायच्या राहिल्या, त्या होतात की नाही, परंतु बघू ते आणून टाकून देऊया. हे बघा मित्रांनो, वांगी तर लावून झालेली आहेत. आता या ठिकाणी आता भेंडी चवळी जमेल इथे. त्यानंतर खोट घेवडा ज्याला म्हणतात, जमिनीवरचा घेवडा, तो जमेल इथे. चला, आपण तोपर्यंत आता पंप भरूया. जेवढे शक्य आहे तेवढे पंप मारून घेऊया. हे आता गवार लावायला घेतले. थोडंसं गवत आहे, ते गवताची फवारणी केल्यानंतर ते गवत मरून जाईल. पंप लावलेला आहे मित्रांनो. आता हे भरून घेऊया.
हे बघा मित्रांनो, असं औषध मारलं आणि झटपट मारलं तर हे गवत जे निघालेलं हे सुद्धा झटपट मरून जातं. हे झटपट औषध मारलं घेतलेलं आहे. झटपट औषध मारलं तर गवत सुद्धा झटपट मारून जाते. कारण आपल्याकडे माणसं ही मिळत नाही, मजुरीतली माणसं, नाहीतर तणनाशक मारणं ही खऱ्या अर्थाने ठीक आहे. परंतु पर्याय नसतो. पर्याय नसल्या कारणाने शेतकरी आहे तणनाशक मारत असतो. आमचा आरव सुद्धा आलेला आहे इकडे बघा. आरव हाय कर सगळ्यांना. आरवला सध्या शेतावर यायला बंदी आहे, कारण तो नुसता मातीत गवतामध्ये इकडे तिकडे फिरत असतो. मित्रांनो, हे बघा आता पाणी घ्यायचं सुद्धा काम चालू आहे. इकडे आपण वांगी आणि भेंडी आणि गवार लावलेले. थोडंसं अजून घोसाळी, शिराळी, दुधी, केवडा लावायचा आहे. तेवढं शक्य आहे तेवढं पाणी. थोडासा ओलावा आहे पण तरी देऊया पाणी. आता वाजलेत 6:15. आकाशात बघा ढग कसे जमलेत. पाऊस पडायचा एक अंदाज वाटतो. आता इथे त्या बाजूला, त्या इकडच्या बाजूला कारली आणि घोसाळी लावलेत. आता इथे दुधी, चवळी आणि काय टाकते, शिराळा. कुठे? इथे घोसाळी. हा, शिराळा इकडे टाकलेला आहे. आता इकडे आपली वांगी झाली, गवार, आणि इकडे काय टाकले अजून, गवार, वांगी आणि भेंडी ना. भेंडी तिकडे टाकली आणि आता इकडे शिराळा, घोसाळा, दुधी आणि घेवडा, गावठी घेवडा इथे लावायचा विचार आहे. म्हणजे इथे मांडव करता येईल आपल्याला. आणि आता राहिला माठ. थोडासा माठाचा बी आणायचा राहिलाय. माठ आणि अजून 1-2 वेलवर्गीय. आरव आला होता. आरव आता त्याला घरी पाठवलं. पाऊस आला होता. पाऊस यायच्या बेतात आहे. बघूया. फवारणी थोडी झाली. 2 पंप मारले. अजून आता 3 पंप मारायची आवश्यकता आहे. तो पाऊस येईल त्याच्यामुळे मग फवारणी थांबवली आणि आता हे लावून घेतोय. मंडळी, आपण जे वळी खातो त्याचा जर कंद पाहिला तर हा बघा असा कंद असतो त्याचा, आणि याच्या आतमध्ये कंद असतो. ते चहामध्ये, दुधामध्ये अगदी अतिशय छान लागतो. तर ठीक आहे मंडळी, आता आम्ही वेळ झालेली आहे तर आता निघायच्या बेतात आहे. तर मंडळी, आत्ता 6:30 पावणे 7 झालेले आहेत.
आमच्या बऱ्यापैकी हे उरकलेलं आहे, लावून झालेलं आहे. तर आता आम्ही निघतोय. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला 1000चा टार्गेट आहे आणि आय होप पाऊस पडेलच याची मला गॅरंटी आहे. तर ठीक आहे, या ठिकाणी मी व्लॉगचा एंड करतो. ओके, बाय बाय.